नमस्कार नमस्कार. मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. बरं का, आपल्याला ना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, पण त्यातला महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे विजेची. म्हणजे विचार करा, आपण टी व्हीवरती क्रिकेटची मॅच बघतोय, शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे आणि अचानक लाईट जातात. हो, काय घडणार, काय घडलं आपल्याला कळतच नाही. किंवा मुलांचा अभ्यास चालू असतो, परीक्षा असतात आणि लाईट जातात. ह्या विजेच्या प्रश्नामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागलेत. हो, पण आपण हा लाईटचा प्रॉब्लेम फार लाईटली घेऊन चालणार नाही. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा तसं घेतलं गेलं नाही आहे. पण काहीतरी महत्त्वाचं घडलंय. काय घडलंय माहिती आहे का? हम तुम एक लिफ्ट में बंद हो और लाइट चला जाए. लिफ्टचा पंखा लावा. अहो वहिनीनू, अहो लाईट गेले म्हणून लिफ्ट मधल्या मध्ये अडकली. आणि फॅन काय पृथ्वीसारखा स्वतः भोवती फिरत नसतो, त्याला पण लाईटची गरज लागते. काय कलर असा बोला, कलर असा बोला. काय काय झालं? गुदमरून गुदमरून होत आहे. वय गेला. वहिनी तुम्हाला घाबरवू नको, घाबरवू नको प्लीज. माझ्या जरा कुंडलीत लिवलेला आहे, फुसफुसाच्या प्रॉब्लेम मुळे माझा मृत्यू संभावतो म्हणून. काय खरं सांगता मी काय? तेव्हा आता माझा फुसफुस आहे ना, कधी पण दगा देऊ शकता. वाचवा 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 वाचवा. वाचव आम्हाला वाच. अरे आई शपथ, तुम्ही काय करता इकडे? काय म्हणजे काय, आम्ही गरबा खेळताय वासाडे दिसत नाही. अरे लाईट गेल्यामुळे आम्ही लिफ्ट मध्ये मधल्यामध्ये अडकलेलं. अरे वाचव आम्हाला. नाही बघा, मेन वॉचमन गेलाय गावाला सुट्टीवर, त्याची मी रिप्लेसमेंट करतो. आता काय रिप्लेसमेंट म्हटलं की येतो प्रश्न तत्वाचा. अरे तुम्हीच घाल तुझी तत्व वसाडिया. वाचव आम्हाला, वाचव. हे बघा, या लिफ्ट मधलं मला काय कळत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न मी इथे सोडून देतोय. वाचव. तुला जमत नसेल ना तर जरा कोणतरी पाठव. माझा आता फुसफुस ना कधी पण दगा देऊ शकता पेले. आणि मुलात काय माहितीये काय, अशा वेळींना पोटात ना श्वास घ्यायचा असतो. आणि आता इथं दोनच पोट आहेत, एक माझं आणि एक वहिनींचा. आम्हाला ऑक्सिजनची लय गरज आहे आणि पुढच्या 10 मिनिटात मला ऑक्सिजन पुरल असं काय मला वाटत नाही. वाचा प्लीज, बोला. एक मिनिट मी बोलवतो सगळ्यांना. ओ पटवर्धन साहेब, ओ श्रोत्री, ओ पटवर्धन, ओ श्रोत्री, हे बघा, सगळे आले, सोसायटी मधले सगळे आले. बापरे बापरे, सोसायटी मध्ये केवढी एकी आहे आपल्या. अगं कसली एकी, लाईट गेलं म्हणून सगळेजण कॉरिडॉर मध्ये जमलेत. तुम्ही काय करता इथे? काय करताय? तुम्हाला माहितीये का, लाईट गेलेत आपल्याकडचे. घरातला इन्व्हर्टर पण बंद पडलाय. जा पटकन आधी वायरमनला बोलवून आणा. या बाहेर या, पटकन या. अरे काही बाई आहे, कळते का हिला? हिथं मी पिकनिकला आले, पिकनिकला. अगं लाईट गेले म्हणून लिफ्ट मध्ये मधल्यामध्ये अडकलोय मी. काय माणूस आहे हा, एक नंबरचा नालायक माणूस आहे. बघा बघा बघा, मी त्याला सांगितलं जरा माझे कपडे धु, तर मुद्दाम इथे अडकून बसलाय हा माणूस. मोरे वहिनी, कोण मुद्दाम
मुदामून लिफ्ट मध्ये असं अडकून पडेल का खरंच अडकून पडले ते सुद्धा हिच्या बरोबर गोष्ट नाहीये पण मी सांगतो तुम्हाला लिफ्ट रिपेअर करायला कोणाला तरी लवकर बोलवा रे ती अडकली काही होतच नाही काय होणार त्याच्यात जरा उशिरा बोलवा का? 2-3 तास मला इथंच राहू द्या का? निदान ह्या कायदेशीरीपासून मला आराम तरी भेटेल मी कैदाशी ऐकलं ना नीट कैदाशी आता मी बघतेच या माणसाला इथून कोण सोडवत त्याची सुटका कशी होती आता बघा नाही, मी काही ऐकलं नाहीये. आता बघा वासाडून लवकर बोलवा आता माझा फुसफुस दगा द्यायला लागलाय प्लीज गेली ना ते बोलवा लवकर आता माझं काही खरं नाही जीव जाणार आहे अहो वहिनी असं नाही होणार आहे तुमचा श्वास कसा गुदमरेल जाळी आहे तुम्हाला श्वास घेता येते तुम्हाला ना तो फोबिया आहे फोबिया लिफ्ट मध्ये अडकल्याचा एक काम करा तुम्ही धब्ब्याने वारा घाला होता बरं वाटतंय? मला पाहाला माझ्या जुन्या साड्या त्याच्यानंतर असे जुने दागदागिने सगळे ते तुमच्या बहिणीला द्या आणि पैठणी कांजीवरम चांगले दागदागिने सगळे माझ्या बहिणीला द्या आणि ऐका माझा व्हॉट्सअपवरचा फोटो आहे ना डीपी म्हणून लावलेला त्याचीच फ्रेम करा आणि मेल्यानंतर सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करा तुम्ही हसताय का रडताय नाही ग मी आतून रडतो तुला वाटतं मी हसतोय अगं सांगायच्या गोष्टी नाही तर सगळ्या गोष्टी इथे कशाला अरे काय टाइमपास करून राहिला रे भाऊ तू ते अडकले त्यांच्या जीवाचा कटाणा चालू आहे लाईट कधी येईल ते बघणार आहे आता ती मी सांगायची गोष्ट आहे का हे बघा सेक्रेटरी आहात ना मग सांगा तुम्ही अरे काय आपल्या देशात ना केवढा मोठा प्रॉब्लेम आहे हा अमेरिकेत मी गेले होते ना तिथे अजिबात लाईट जात नाहीत मग? वहिनी साधारण किती दिवस होते तुम्ही अमेरिकेमध्ये अरे, किती दिवस म्हणजे? तब्बल 4.5 तास तब्बल 4.5 तास तिकडे लाईट गेली नाही म्हणजे कौतुकाचे आहे बुवा इथे आमच्याकडे कुठेतरी लक्ष द्या ना आहे, आहे, आहे. अहो पिंजऱ्यात अडकलेल्या प्राण्यांसारखी अवस्था झाली आहे. खरं तर खरं आहे ते वाचवा आम्हाला, बाहेर काढावं काहीतरी करा वहिनी 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 घाबरू नका अजिबात घाबरू नका तुम्ही ना गाणं म्हणा अगं ए खापर तोंडे ते टेन्शन मध्ये तू गाणं काय म्हणायला सांगते त्यांना हो ते पिक्चर मध्ये नाही का दाखवत का बाबा कुठे असं लिफ्ट मध्ये अडकलेलं असलं का गाणं म्हणतात हिरो हिरोईन मेरे जीवन साथी प्यार किए जा जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदरम राजपूत वहिनी हो ही जिद्दी पडोसन नाही बाजूला जाडी पडोसन गुदमरून मरण्याऐवजी यांच्या पायाखाली मी चिरडून जीवनाचा प्रश्न आहे ना त्यांच्या जीवनाचं रे माझ्या जेवणाचं रे. भूक लागले भूक लागले. मला जेवायला दे राव त्यांना काहीतरी. सांगितलं कशी मरेल मी हो. मागवलंय इथे बरे. खायला इथे माझा आता फुसफुस दगा द्यायला लागेलाय वहिनीनू उगाच मरणाचा इशे काढू नको हो माझ्या कोमल जीवाला लय त्रास होतो काय समजली प्लीज वाचवा हो प्लीज वाचवा वाचवा, काहीतरी करा. कुठाय तो माझा नालायक नवरा हाय, हाय. कुठाय तो माझा बिनकामाचा नवरा हाय. हा कुठाय तो हाय कुठाय हाय आतच आहे वा अजून या लिफ्ट मध्ये टाइमपास करतोय का टाइमपास हे घ्या काय हे घ्या माझे 4 कपडे पटकन पिळून टाका काय तुम्ही अशी नाटकं केल्यावर मी तुम्हाला सोडेन मला माहितीये काम चुका झालाय वा माणूस काम करायला नकोय ना म्हणून मुद्दाम असं अडकून बसलाय स्वतःला काय तुम्हाला माहितीये ना काय तुम्हाला माहिती ना मला फुलांची आणि मुलांची किती आवड आहे मग आता काय मुलं हवेत नाही, आधी फुलं पाहिजेत अहो, हे काय ह्यांना मी रोज सांगते ह्यांना व्यवस्थित झाडांना पाणी घाला आज सकाळी पाणी घातलं पाणी अशानं झाड मरेल ना मरेल ना पाणी घालायचं म्हणून झाड उपटून आणलंयस तू हा अगं असं बघायला तर ऑलरेडी तर मेली ना जाय एक मिनिट सगळे शांत राहा या पॅनिकी सिच्युएशन मध्ये फक्त माझा मेंदू काम करू शकतो तुम्हाला बाहेर काढायचंय ना मी एक फोन लावतो लावा. काहीतरी करा हो मी मुख्यमंत्र्यांना फोन लावतो 1 मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे काय आहे अध्यक्ष महोदय काय आहे? कॉलर ट्यून आहे त्यांची बोला त्यांच्याशी बोला काय करायचं बोला ना त्यांच्याशी
लाईट गेलेत बॅलन्स कमी आहे मिस कॉल दिला. अरे काय माणूस आहे हा लाईटचा आणि बॅलन्सचा काय संबंध आहे रे बड्या बड्या बात आणि टिंगर खायला आता म्हणे सीएम ला फोन करतो मग सीएम काय करणार आहेत ते काय फायर ब्रिगेड मध्ये कामाला आहेत का सीएम का नाही काय करणार सामान्य नागरिकांना वाचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे माझ्याकडे एक आयडिया काय, काय, काय? एक मिनिट एक मिनिट काय फोटो काढतात या तिकडे बघा, वहिनी, फोटो वहिनी, फोटो ते बघा. फोटो. दयनीय चेहरा दाखवा जरा. हे काय करून राहिल्या वहिनी फोटो काढला तुम्ही फोटो ट्विटर वर टाकला आपलं गव्हर्नमेंट आहे ना हल्ली ट्विटर वरच रिप्लाय करतं काय फालतूपणा चाललाय अरे माझी बायको अडकले तिला आधी बाहेर काढायचं बघा तेच करतोय तेच करतो ह्याच्यावर काय करणार ते झाडं समोर दे अहो, झाड गेलं तर काय झालं काय काळजी करू कोण नका आले? अहो मी लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी योग्य माणसांना इथे आणलेला आहे वा, वा. काय काळजी- हे बघा. अरे कसला वंशमोर करता इथं माझा फुसफुस दगा द्यायला लागले वंशमोर करता आईच्या Once more नाही, आम्ही फर्स्ट फ्लोर असं म्हणत होतो. हे बघा पटवर्धन हे मिस्टर बोंडे बर. यांचा लिफ्ट दुरुस्त करण्याचा बिझनेस आहे भोंडे मी आहे हा माझ्या हाताखाली काम करणारा हेल्पर आहे हेल्पर अरे तू नाचतोस आल्याला नाचतोस लाज नाही वाटत हो इकडं हो इकडं हो इकडं नमस्कार नमस्कार बोंडे साहेब तुमचा लिफ्ट दुरुस्तीचा व्यवसाय आहे का हो हो तुम्हाला वरच्या मजल्यावर जाता येत नसेल ना का कस काय नाही लिफ्ट मध्ये वरच्या मजल्याची बटणं वरती असतात तुमचा हात पोचत नसेल ना त्यासाठीच हा तुकडा माणूस मी ठेवलाय ना माझ्या हाताखाली तुमच्या हाताखाली हा किती खालच्या दर्जाचा आहे हो हा, काय प्रॉब्लेम आहे अहो प्रॉब्लेम हा बघा इकडे हा आहे? एक मिनिट हे कोण पकडणार मी मग हेल्पर कोण आहे मी मग पकड हे जड आहे हा, बोला मी काय म्हणतो हे मध्येच कसे काय अडकले अरे मध्येच लाईट गेल्यावर मध्येच नाही का अडकणार अरे हे काय करताय हेल्पर तू एक काम कर इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांना फोन कर मी हेल्पर कोण आहे मी हा, मग तू त्यांना फोन कर आणि त्यांना विचार की लाईट कधी येणार लाईट आली की त्यांना लगेच बाहेर काढू बाटो ते आम्हाला माहितीये विदाउट लाईट त्यांना बाहेर काढ ते एकदम सोपं आहे हा. साहेब मी बोलू सर बोला बोला थँक्यू आपण एक काम करू एक 4-5 दिवस थांबू आणि मग बाहेर काढू 4-5 दिवस ना व्हेरी गुड आम्ही इथेच मरतो मग आमच्या बॉड्या बाहेर काढा वहिनी जरा थोबाड बंद ठेवा आता माझं फुसफुस दगा द्यायला लागलेला आहे पूर्वी तर फुसफुस होतं आता श्वास घेता येत नाही ना तर आता फुस झालेला आहे हे वाचड्या वाचमन अरे तू कोणाला घेऊन आलाय हे हा, एक मिनिट साहेब बोलताय साहेब बोलताय. हे बोल साहेब आहे ना मी सॉरी हा जो माझा हेल्पर आहे ना एक नंबरचा आळशी हो. होय काय Thank you, एक नंबरचा आळशी खाऊन खाऊन माजलाय तुम्ही एक काम करा त्याला 100 रुपये द्या काय का? लगेच काम करेल किती 100 रुपये वासाडून इथं पण लाच घेता वाय जीव निघालाय आमचं हे इकडे ये ओ एक मिनिट इकडे द्या त्यांना माझा जीवाचा परत हे 100 रुपये तुमच्याकडे कसे आले अगं ते भांडी घासायला पावडर आणा दिली होतीस ना तर पैसा आहेत तर बाकी काही नाही भांडी घासायची पावडर आणायला जे पैसे दिले होते ते पैसे तुम्ही या फालतू कामासाठी वापरताय हा, फालतू? नाही हे फालतू कामाचं आहे बाहेर या बाहेर एकदा बाहेर या मी बरोबर करते नाही मी बाहेर येऊन दे तरी बाहेर मला- येण्यासाठी हे त्यांना द्यावे लागणार घ्या हो त्यांना हो, बाहेर हे काढा. मला माहितीये ही पुढचा महिनाभर ना मी या माणसाला ना राखेने भांडी घासायला लावेन अगं मी जर बाहेर नाही आलो ना गुदमरून मेलो ना तर माझ्या राखीने तुला भांडी घासायला लागतील एक्सक्यूज मी राखी राखी हेल्पर एक्सक्यूज सर हे पकडा ना काहीतरी कर काहीतरी करा बरं दिसा भाई तुम्ही पैसा नंतर ठेवा खिशाला ती बाहेर काढ हे ड्रायव्हर साहेब आहे ना मी हो का नाही ते स्क्रू ड्रायव्हर द्या ना
दादा अच्छा तुम्हाला ओ हे घ्या. दादा. ओ लवकर काढा ओ. एक मिनिट लगेच. ओ, दादा. एक मिनिट वहिनीचं डोळे बंद करा, डोळे बंद करा. हा. स्पार्क होईल. हा? या 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 मला घेऊ दे. मला होईना. माझी माझी अहो, दादा, माफ करा. मला घ्या. नाही नाही. मला घ्या. अहो, मला घ्या. हात ह्यांना कोण घेणार? हात नाही. हात नाही, नाही. कशात मला एक गोष्ट कळत नाही, ह्या लिफ्ट मध्ये अडकल्या कशा? नाही नाही काय झालं तुम्हाला सांगतो मी तुमचं वहिनी थोडस चुकलं म्हणजे लिफ्ट मध्ये जायच्या आधी लाईट चालू नाही जर थोडा अंदाज तर घ्यायचा मग आत जायचं ना हे वसाड्या काय बोलतो तुला कळतंय काय हा? अरे लाईट चालू होती म्हणून तर लिफ्ट चालू होती ना, काय बोलतो नाही नाही, तरी पण थोडा अंदाज घ्यायचा अरे असं काय म्हणजे आपण नाही का असं ढगाळ वातावरण आलं का असं वाटतं झालं पाऊस येणार आहे चपटी घ्या आत चला असा अंदाज तर घ्यायला पाहिजे का नको ओ कदम तुम्ही जरा तुमच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घ्या ना. सगळं अंदाज पण कसं असतो तुमचा नको बसा. नाही ते काय कदम भाऊजी असं काही नसतंच हा. आणि मी तुम्हाला सांगू लिफ्ट बंद असण्याचा सगळ्यात मोठा तोटा मला झालाय. काय झालंय? तुला कसा 4 तास हा माणूस लिफ्ट मध्ये होता. माझ्या घरातली सगळी कामं राहिली आहेत बघा. एक मिनिट ह्याच्यावरती एकच उपाय आपल्या सोसायटीमध्ये आता जनरेटर बसवून घ्यायला पाहिजे मी जनरेटर बसवणं इतकं सोपं नाहीये. ऐक माझं बाबू ऐक. माझ्या जीवापेक्षा महाग आहे का ते? महाग नाहीये पण ऐक माझं जरा काय आहे जनरेटर बसवायचा म्हणजे आपल्या सोसायटीकडे तेवढा फंड आहे का आणि जनरेटर बसवायचा म्हणजे इंधन केवढं लागतं त्याचं मेंटेनन्स केवढं असतं उगाच सांगायची गोष्ट ना तरी पण सांगतोय. मला काय वाटतं लिफ्ट ना मॅन्युअली चालली पाहिजे. कशी ग म्हणजे नाही का पुष्की मागे मी केरळला गेले होते. हो, तू गेली तिथे होतीस. कसं असतं माहितीये का की एक अशी लिफ्ट असते त्याला ना अशी पुल्ली लावलेली असते हा, आणि पलीकडच्या दिशेला ना एक माणूस उभा असतो. आपण लिफ्ट मध्ये चढलो की पलीकडे ना आपल्या वजनाच्या पोती टाकतात आणि मग तो माणूस आहे ना अशी दोरी अशी सप 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 अशी ओढतो आणि मग आपण असे सप 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 वर जातो. वा 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 अरे बापरे काय? म्हणजे एवढी पोती आणा त्याच्यात वजन भरा मग ती त्या वजनावर ठेवा मग एखादा माणूस असा पुलीच्या साह्याने ते ओढणार आणि ते ओढता ओढता त्या माणसाला काय झाली तर वहिनी, अहो, पण आपण त्या म्हणताय तेवढं तर करून बघायला काय हरकत आहे? प्रयोग म्हणून करून पाहू बुवा. काय हरकत आहे बोलायला तुमची काय हरकत आहे हिचं वजन भरायला किती पोती लागतील. कसं बोलते नाही नाही, मी काय बोलतो म्हणजे आपण नाही काय मॉल मध्ये गेल्यावर ते सरकते जिने असतात आता ज्याला स्टेशनवर पण लावलेले सरकते जिने तसं आपल्या बिल्डिंगला जर का लावले ना तर मी संध्याकाळचं जरा सरकतो ना तर मी सरकत आहे ना बरं कदम डायरेक्ट वर सरकविना मी त्या जिन्याला सुद्धा इलेक्ट्रिसिटी लागते. तुम्हाला काय वाटलं ते काय हँडलवर फिरवत बसतात. नाही पण पटवर्धन त्यांचं म्हणणं बरोबर आहे. समजा लाईट गेले आणि सरकते जिने सरकले नाही तरी आपण चढून वर जाऊ शकतो किंवा उतरू शकतो ना. हो छत्री काय? अरे त्या सरकत्या जिन्यांना केवढा खर्च येतो पण हे बी काही बोलतात आणि तुम्ही बी काही बी ऐकून राहिले. उद्या हे म्हणतील की रॉकेट घेऊन या अर्ध्या सेकंदात 5व्या मजल्यावर जाऊ बुवा तर काय रॉकेट आणणार आहे काय तुम्ही नासामधून? म्हणजे त्याची आयडिया चांगली आहे नशेची रॉकेट नाही भेटली तरी आपण दिवाळीची रॉकेट आणू मुळात आहे ना नशेचे रॉकेट नसतं नशेत तू असतो नासाचे रॉकेट असतं. अरे तुमच्या नशेचे रॉकेट आहे ना हे रात्री उडतं आणि दिवसा पडतं. नासाचे जे रॉकेट आहे ना ते उडतं आणि काहीतरी संशोधन करतं आणि रॉकेटने एक वेळ तुम्ही उडाल हो पण आमच्या काय खरंच आहे. नाही पण आता ना काहीतरी कायमस्वरूपी उपाय केलाच पाहिजे बरं का म्हणजे आपल्याला सारखे सारखे लाईट जाऊन राहिले आपल्याकडे. राजपूत बहिणी गेल्या एका मीटिंग मध्ये मी लोड शेडिंग साठी एक चांगला उपाय सुचवला होता. हा मला माहिती आहे तो काय? म्हणजे लोड शेडिंग झाली रे झाली की सगळ्यांनी भेंड्या खेळायच्या त्याला मारू दे. नाही कदम तुम्ही त्या बाहेर खेळायला जा. आम्ही मोठी माणसं गप्पा मारत बसतो. हो पटवर्धन कोणता उपाय सुचवला होता? हे बघा
वीज निर्मिती आपल्याला परवडेल असा खात्रीशीर उपाय मी सुचवला होता. आठवतो का बघा? मी नाही परत सांगतो. आठवतंय मला कुठं काय आठवलं? मला आठवतोय काय? म्हणजे काय माहितीये काय आपल्या सोसायटी आहे हा. ना त्या मीटर मधली वायर काढायची हा. न बाजूच्या सोसायटीच्या मीटर मध्ये वायर लावायची म्हणजे काय होणार माहिती आहे लाईट आपल्याला बिल अहो सेक्रेटरी तुम्ही बोला, हे काहीही बोलतायत कदम. आता प्लीज हा, वीज चोरी हा त्यावरचा उपाय नाही हा. मला काय बोलायचं नाही. एक मिनिट, तू काय त्याच्याकडे लक्ष देतेस? अगं वीज चोरी हा उपाय पटवर्धन सुचवतील का? नाही रे. त्यांनी सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेचा पर्याय सुचवलेला होता. काय बोललं? सौर ऊर्जा. अच्छा, सोलर एनर्जी. हा. माझा विरोध आहे या गोष्टीला. का? नाही सोलर एनर्जी आपल्या सोसायटीत चालणार नाही. का? काय म्हणजे पावसाळ्यात काय उपयोग आहे मला सांगा? कसं काय? हो, या माझ्या जाड पॅन्टी आहेत का नाही, धुतले की सुकत नाहीत. काय फायदा आहे मला सांगा सोलर एनर्जीचा? बरोबर. आणि हे बघा एवढा खर्च करून आपल्याला परवडणारा नाही आहे. एक मिनिट तुम्ही असं गोंधळ घालू नका. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या एका व्यक्तीला मी आज संध्याकाळी बोलवतो. थांबा, काय बोल फोनच लावतो. एक हा. मिनिट. मी कोण आहे? हवाई काय आहे? श्रीदेवीने का काय ती बिजली गिरा? अच्छा, तिला ती येते. ती काय फोन उचलत नाही. देवी. आज बोनी झाली नाही बहुतेक तिची. मी गोंधळ करू नका. मी माझ्या एका महत्वाच्या मित्राला इथे बोलवतो. हा, गोंधळ करू नका. गोंधळेकरांना मी इथे बोलवणार आहे. हा, म्हणजे ते संध्याकाळी आपल्याला सौर ऊर्जा, वीज निर्मिती, विजेचं नियोजन आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी सांगतील. संध्याकाळी सगळे जमणार? नक्की जमणार? चला, जमायचं संध्याकाळी. नमस्कार. बसा. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची तर सौर ऊर्जा म्हणजेच एनर्जी, त्याचा वापर कसा करावा, त्याचं नियोजन कसं करावं आणि निर्मिती कशी करावी याच्यावरती आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. बरं का कौस्तुभजी, आमच्या सोसायटीची एक प्रथा परंपरा आहे की आलेल्या पाहुण्याचं स्वागत असं छानसं स्वागत गीताने होतं. तर स्वागत गीताचा आनंद घ्यावा अशी विनंती आहे. चला, स्वागत गीत. बिजली के समस्या पे यारो चलाओ कुछ दिमाग, मेहमान हमारे जो आए हैं लाए हैं उपाय। हो सच कहते हैं सूरज का गोला जो है, हो सच कहते हैं सूरज का गोला जो है लाता एनर्जी का भर के झोला है ये दुनिया तो सारी है इससे चमकती, पर कैसे बनाए इससे इलेक्ट्रिसिटी, कैसे भागेगा अंधेरा फिर घर का, बल्ब जलेगा, फैन चलेगा, टीवी चलेगा और घर चमकेगा, बल्ब जलेगा, फैन चलेगा, टीवी चलेगा और घर चमकेगा, बल्ब जलेगा, फैन चलेगा, टीवी चलेगा और घर चमकेगा। गाणं सुरेख रचलेलं होतं, त्याच्यावरती नृत्याविष्कार पण छान झाला. तुम्हाला कसा वाटला कौस्तुभजी? एकदम उत्तम, खूप सुंदर गाणं होतं. आयुष्यात बहुतेक पहिल्यांदाच असं ऐकलं असेल. बरं कौस्तुभजी, प्रॉब्लेम काय झालाय, आमच्या सोसायटीमध्ये एक लिफ्ट आहे आणि नेमके लाईट गेले आणि त्यावेळी आमच्या विशाखा वहिनी आणि मोरे हो, मी. दोघं जण त्या लिफ्ट मध्ये अडकले. हो बापरे. हा, आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला. बरं विशाखा वहिनींकडे बघता त्यांना पटकन लिफ्टच्या बाहेर पण काढता येईना. आले
आले खूप प्रयत्नांनी आले, आले आले, मी आले. पटकन आलो. हा, हे पटकन आले सुळकन. तुमच्याकडे बॅकअप नव्हता का काही? बॅकअप नाही ना, तेच तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की म्हणजे सौर ऊर्जेचा वापर आम्ही करू शकतो का, कसा करू शकतो आणि तुमचं नेमकं कार्य काय आहे ह्याच्यात? सौर ऊर्जेचा वापर नक्की करता येतो, फक्त लिफ्टमध्ये काही थोड्याशा प्रमाणात चेंजेस करावे लागतात. अच्छा. ज्याला आपण VFDs म्हणतो, म्हणजे ऍटलिस्ट लिफ्ट अडकली तर वरच्या किंवा खालच्या मजल्यावर पर्यंत लिफ्ट आणता येते हा. आणि अडकलेल्या माणसांना बाहेर काढता येऊ शकतं. बर बर. चांगले. कारण पूर्ण लिफ्टसाठी जर का सौर ऊर्जा वापरायचं म्हटलं तर ते खूप कॉस्टली होऊ शकतं एक, आणि त्याला खूप जास्त जागा लागू शकते कारण लिफ्टचं कन्झम्पशन खूप जास्त असतं. हा हा. त्यामुळे रेकमेंड असं केलं जातं की फक्त फ्लोअर किंवा सील याच्यासाठीच त्याचा वापर करावा, किंवा नवीन टेक्नॉलॉजीच्या ज्या लिफ्ट्स आहेत त्यांचा वापर करून त्याच्यावरती सौर ऊर्जेचा वापर करता येतो. बर बर. पण मग तुमचं नेमकं कार्य काय सौर ऊर्जेच्या संबंधात? जसं आपण गाण्यात ऐकलं की बल्बपासून ते पूर्ण बिल्डिंगपर्यंत या सगळ्याही गोष्टी आपल्याला सौर ऊर्जेने करता येतात. सौर ऊर्जा काही वेगळं नाही आहे आपण म्हटलं तरी, इट इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी कन्व्हेन्शनल आहे त्याला आपण डायरेक्ट रिप्लेसमेंट देऊ शकतो, फक्त अजूनही ती थोडीशी कॉस्टली आहे ॲज ऑफ टुडे, म्हणून आपण जनरली त्याचा वापर करत नाही. अदरवाईज सगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रिसिटीवरती ज्या वापरतो त्या सगळ्या सौर ऊर्जेवरती वापरता येऊ शकतात. बर. सो त्याच्यामध्ये डिझाईन, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचा मेंटेनन्स जर काही असेल तर या सगळ्या गोष्टी करणं हे आमची जबाबदारी असते. तुमची जबाबदारी म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करता? तुमची जी रिक्वायरमेंट आहे, आता तुमच्या बिल्डिंगमध्ये समजा 100 लाईट्स आहेत, खूप मोठी सोसायटी आहे, खूप छान आहे. जेवढे लाईट्स आहेत, पेरिमीटर आहेत, पार्किंग आहेत, लॉबी आहे किंवा गार्डन लाईट्स असतील, टेरेसवरती असतील, पंप्स असतील पाण्यासाठी, ह्या सगळ्याही गोष्टींना आपण सौर ऊर्जेचा वापर करून चालवू शकतो. त्याचं जे नियोजन किंवा त्याचं जे डिझाईन करायला लागतं त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती आम्ही सायझिंग करतो. सायझिंग केल्यावरनं त्याच्यात एनर्जी एफिशियन्सी किंवा असं म्हणता येईल की कन्झम्पशन कसं कमी करता येईल याचा आम्ही एक रिपोर्ट देतो. ते जर केलं तर आपल्याला सौर ऊर्जा वापरणं जास्त सोपं होतं आणि खर्चिकही जास्त होत नाही. सगळं सायझिंग केल्यानंतर त्याचा जो डिझाईन केलं जातं त्याच्याप्रमाणे आम्ही टेरेसचा वापर करून तिथे सौर ऊर्जेचे पॅनल्स बसवतो, ज्याला सोलार पॅनल्स म्हटलं जातं. ते केल्यानंतर 2 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक, आपण गव्हर्नमेंट ग्रिडला कनेक्ट करू शकतो, किंवा आपल्याला जर कॅप्टिव्ह जर युनिट हवं असेल तर आपण स्वतः बॅटरी बॅकअप घेऊ शकतो, जेणेकरून जर का पाऊस पडला किंवा जर ऊन कमी असेल, लाईट कमी असेल रादर, तर आपल्याला ऑटोनॉमी पिरियड ज्याला आपण म्हणतो, बॅटरी बॅकअप, तो आपल्याला वापर करून ह्या सगळ्या गोष्टी चालवता येतात. एक सामान्य प्रेक्षकाचा, सामान्य माणसाचा एक प्रश्न आहे की गव्हर्नमेंट ग्रीड म्हणजे काय? म्हणजे सहसा जी आपण वीज गव्हर्नमेंटकडनं घेतो तेच. अच्छा, त्याला गव्हर्नमेंट ग्रीड म्हणतात. म्हणजे तुम्ही त्यांनाही कनेक्ट राहू शकता, असं याचं उत्तर. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहतात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. काय आमचे हे जे मोरे आहेत ना, त्यांनी मगाशी या सौर ऊर्जा वापरण्याला विरोध केला होता. नाही, बरोबर आहे, करणार स्वयंपाकघरामध्ये किती प्रॉब्लेम असतो. तुला असतो? तू गेलीस कधी स्वयंपाकघरात? तुला ताटावर नाही पाटावर असतं खायला. तुम्ही कशाला पड्या हवा, ते माझी अवस्था आहे. तुमच्या सोलर एनर्जीचा ना माना काय फायदा होत नाही. तुम्हाला सांगतो काय समजलं काय आहे. हो, 9 वाजता भात लावायचा, तो 2 वाजता शिजतो. त्याच्यामुळे हा सोलर भेटतो, म्हणजे टायमावर जेवण भेटत नाही ना. मग मला सांगा काय उपयोग आहे तुमच्या सोलर एनर्जीचा माना? बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण त्याच्यामध्ये थोडंसं एक बदल आपण करू. तुम्ही म्हणताय हे सोलर कुकर किंवा सोलर जिथे आपण जेवण शिजवतो, सोलर शेगडी ज्याला आपण मराठीत म्हणतो, सौर शेगडी, त्याच्याबद्दल बोलताय. तिथे आपल्याला जेवढं ऊन जास्त तेवढं लवकर जेवण बनवता येतं. पण आत्ता मी जे मगाशी म्हटलं त्याच्यावरती जर का तुम्ही त्याच्याऐवजी घरातलेच अप्लायन्सेस वापरलेत आणि सौर ऊर्जा वापरली तर तुमचं जेवण त्यांना ब्रेकफास्ट सारखंच देता येईल. 10 वाजता देऊ शकतो ना, मग सुटका होईल निदान. फरक कळला ना? फरक कळला. सोलर कुकर वेगळा, सोलर एनर्जी वेगळी. थोडक्यात सांगतो, सूर्याचा जो किरण आपल्याकडे पडतात त्याच्यात ऊर्जा ज्याला आपण म्हणतो त्यात हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी असं दोन्ही असतं.
सोलर पॉवर जी इलेक्ट्रिसिटीला रिप्लेसमेंट आहे ती लाईट एलिमेंटवरती असते आणि सोलर हिटिंग ज्याला आपण म्हणतो ती सूर्यप्रकाशाच्या हीट एलिमेंटवरती असते. त्यामुळे पॉवर जेव्हा जनरेट होते किंवा इलेक्ट्रिसिटी जेव्हा सौर ऊर्जेतनं जनरेट होते ती तुम्ही बॅटरी बॅकअपमध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा तुम्ही ती वापरू शकता. मग हे जे आता सोलर एनर्जी आपण सेव्ह केली, तुम्ही म्हटलात स्टोरेज केली, मग आता आपल्या बिल्डिंगला तर सगळीकडे पुरली बाबा, सगळ्यांना व्यवस्थित पोचली व्यवस्थित, तर जी उरलेली आहे ती आपण विकू शकतो ना? हो, जरूर विकू शकतो. आता इवन महाराष्ट्रातही सुरू झालेलं आहे. आधी इंडियात होतं, आता महाराष्ट्रात सुरू झालंय की तुम्ही एक्सेस पॉवर जी म्हणतो आपण, जी निर्मिती जास्त होते ती तुम्ही नॅशनल ग्रीडला किंवा स्टेट ग्रीडला देऊ शकता किंवा वीज वितरण कंपन्या ज्या असतात त्यांना तुम्ही देऊ शकता, ज्याला नेट मीटरिंग असं म्हटलं जातं. अरे बाप रे, हे तर बोलतं भारी झालं ना. म्हणजे आमच्या दुड्यात आहे ना दुधाचा धंदा भलता जोरात होता. आता त्या जोडीने हा बी धंदा करू शकतो. म्हणजे हा तर मेहनत धंदा करू शकतो आम्ही. दुड्याला आहे ना 48 डिग्री टेम्परेचर आहे, एवढा मरणाचं ऊन असतं ना, तर सोलार एनर्जीने तिथे वीज आम्ही विकायचा धंदाच करू शकतो. थोडंसं याच्यामध्ये सांगू इच्छितो की जेवढं ऊन जास्त म्हणजे इलेक्ट्रिसिटी जास्त जनरेट होईल असं नाहीये. मगाशी जसं म्हटलं की लाईट एलिमेंट आणि हीट एलिमेंट हा जो प्रकार आहे, तुम्ही ज्या एरियाचं धुळेचं जे म्हणताय तिथे हीट खूप जास्त आहे, तिथे वॉटर हिटिंग अगदी व्यवस्थित चालू शकतं. पण पॉवर नेसेसरी नाहीये की तुम्हाला जेवढी काही इंडियाच्या दुसऱ्या भागांमध्ये मिळेल तेवढीच तुम्हाला तिथेही मिळेल. लेह लडाख ही जागा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बर्फ असतो. त्या ठिकाणी सौर ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी ही सगळ्यात जास्त निर्मित होऊ शकते. कशी काय? सोलरमध्ये स्टँडर्ड टेस्ट कंडिशन्स म्हणून एक प्रकार असतो. त्या स्टँडर्ड टेस्ट कंडिशन्समध्ये टेम्परेचर जर का 25 डिग्रीच्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल आणि जर सूर्यप्रकाशाचा ज्याला आपण अझिमुथ म्हणतो तो जर डायरेक्ट सनरे 90 डिग्रीला पॅनलवरती पडला तर त्याचं जनरेशन सगळ्यात जास्त होतं. लेह लडाख जे तिकडे त्या जॉग्राफिकल कंडिशन्समध्ये तिथे सगळ्यात चांगलं होतं. अच्छा. पण कधी कधी असं पण होतं बुवा का गारांचा पाऊस पडला आणि ते काय तुमचे सोलर पॅनल आहेत ते बिघडले किंवा माकडच त्याच्यावर नाचली म्हणून ते फुटले, असं काय काय ऐकायला येतं. तर मग असं कसं जपायचं मग ते? एवढा खर्च करायचा त्याच्यासाठी नाही का? तुम्ही म्हणताय तो पॉईंट चुकीचा नाहीये, पण आता जी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे, पॅनलवरती एक टफन ग्लास असतं, काच. ती काच खरोखर टफ असते, त्याच्यावरती माकडांनी उड्या मारल्या काय किंवा मी जरी उडी मारली काय तरी ते तुटणार नाही. तरी गारा किंवा एखादा नारळ पडला तरी त्याची तुटण्याची शक्यता फार कमी असते. हे सगळं तुम्ही जे काय सांगितलं हे मला पटलं, पण तरी पण मला एक कन्फ्युजन आहे. काय माहितीये का, माझ्या एका मित्राने मला सोलार बाईक घ्यायला सांगितली. आता मला काय वाटतंय की हे जे तुम्ही सांगितले त्याच्यात सुद्धा जर सूर्यग्रहण लागलं आणि त्या सूर्यग्रहणामुळे माझ्या बाईकला सूर्यच दिसलं नाही तर मला बाईक लॉक करून माझ्या कामासाठी पायी चालत जावं लागेल ना. मग काय उपयोग मला त्या सोलर बाईकचा ना साहेब? मगाशी जसं म्हटलं की आपण बॅकअप ठेवू शकतो. जेव्हा आपण सोलर बाईक म्हणतो ती सोलर बाईक नसून ती बॅटरी ऑपरेटेड बाईक असते, त्यामुळे त्याच्यातही बॅटरी असते ज्याच्यात वीज आपण सेव्ह करून ठेवू शकतो. आणि जेव्हा जसं तुम्ही म्हणताय की सूर्यग्रहण, तरी पण सूर्य उगवतोच त्यामुळे लाईट एलिमेंट आपल्याकडे येतच. थोडंसं क्लाउडी असतं पण लाईट एलिमेंट नक्की येतं. जनरेशन कमी होईल पण जनरेशन होईल नक्की. आणि तुमच्याकडे सेफ पॉवर जी असते बॅटरीमध्ये त्याच्यावरती तुम्ही स्कूटर चालवू शकता. अशी स्कूटर तुम्ही तयार केलेली आहे? अशी स्कूटर मी स्वतःही चालवतो. म्हणजे एक बॅटरी ऑपरेटेड स्कूटर आहे जी जनरली मोटर व्हेकल ॲक्टमध्ये येत नाही. सायकल सारखीच पण एक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट म्हणतात. त्याच्यात बॅटरीज असतात आणि त्या बॅटरीज जनरल इलेक्ट्रिसिटीवरतीही चार्ज होतात. तसंच आपण सौर ऊर्जेचा वापर करून त्या चार्ज करू शकतो. त्यामुळे ती बाईक आपण नॉर्मल ह्याला वापरू शकतो. स्पीड कमी असतो चालेल, पण साधारण एका चार्जवरती 60 ते 80 किलोमीटर तुम्ही जाऊ शकता. मोरे या पाडव्याला मी काय म्हणते, आता तुम्ही जशी बाईक बनवली तशी तुम्ही सौर ऊर्जेवर एरोप्लेन चालवू शकता का हो? बरोबर आहे प्रश्न, काही चुकीचा नाहीये. सोलर डायरेक्ट ना, डायरेक्ट आता ढगातच असणं म्हणजे डायरेक्ट मिळणार ना सर. सोलर इम्पल्स म्हणून आता एक जागतिक लेवलला त्याचं टेस्टिंग चालू आहे, जे सोलर वरती चालणारं विमान आहे आणि ते लांब पल्ल्यासाठी आता त्याचं टेस्टिंग चालू आहे. मोरे या पाडव्याला मला चालेल. आणि माझा एक छोटासा प्रश्न आहे की साधारण कसं सूर्यावर सोलार मशीन चालू असते का ना, तशी मुनर एनर्जीचं काय आहे का ना, म्हणजे रात्रीचं म्हणा
चाकणं दिसायला पाहिजे आवरत तरी काय एक मिनिट कोणी काही बोलू नका काय बोलू नको एक मिनिट मी सोलार सूर्याचं तसं मुनर चंद्राचं असं तुमचं जवळ पदार्थ असेल. एक मिनिट ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी बहुतेक तुम्हाला नासाला कॉन्टॅक्ट करावं लागेल का हो हा, त्यामुळे हे सगळं कॉन्टॅक्ट होईपर्यंत तुम्ही पण या प्रश्नाचा विचार करा तुमच्या मनामध्ये त्याची उत्तरं शोधा आपण इथे घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. नमस्कार या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहतात कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. कौस्तुभजी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याआधी त्यांचा जरा संशय दूर करू का म्हणजे गल्लत अशी करताय तुम्ही हे झालं. की सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी बरोबर आणि चंद्रापासून येणारी असते ना त्याला लुनार एनर्जी म्हणतात मुनार नाही कळलं हे मून बोलतो ना पण आपण ती- चंद्र आहे साक्षीला उगाच अहो पण ती लुनार एनर्जी सांगा कौस्तुभजी. मगाशी जसं म्हटलं की आपण पॉवर सेव्ह करून ठेवू शकतो बॅटरीमध्ये म्हणजे रात्रीचा कार्यक्रम तुमचा करू नक्की होऊ शकतो. शकतो पण यानं हे सांगा ना की चंद्र कोणाच्या ऊर्जेमुळे चालतो सूर्याच्या ऊर्जेमुळे. हे तुम्हाला माहिती होतं कदम नाही मला भावकीत भांडणं कंदाल माहितच नाही म्हणजे चंद्राकडनं जो प्रकाश येतो तो चंद्राचा नसतो मग सूर्याचा चंद्रामुळे परावर्तित होणारा प्रकाश असतो. असं आहे हा हे असं असतं बघ हेही यांना माहित नाही. सर मला असं एक विचारायचं आहे की आमच्या सोसायटीमध्ये समजा हा सौर ऊर्जा प्रकल्प घ्यायचा असेल तर त्याची परमिशन घ्यावी लागते का किंवा त्याला किती खर्च येतो किंवा लोन फॅसिलिटीज वगैरे आहेत का? हल्ली बऱ्याच सोसायटी हा प्रश्न विचारतात करता नक्की येतं जर का तुमच्याकडे जागा अवेलेबल असेल आणि मध्ये कुठेही त्याच्यामध्ये अडसर नसेल म्हणजे ज्याला लिफ्ट मशीन रूम म्हणतो किंवा टाक्या म्हणतो हे जर नसेल आणि कुठेही सावली पडत नसेल जर पॅनलवरती तर हे नक्की करता येतं. सोसायटीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर सोसायटीला जर स्वतःहून करायचं असेल तर ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांच्या NOCs फार महत्त्वाच्या असतात ज्या सोसायटीला दिल्या जातात. BMC कडनं सेफ्टीसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला लागतो. परमिसिबल हाईट किती आहे याच्यावरतीही विचार करायला लागतो आणि ज्या बिल्डिंगवरती किंवा ज्या इमारतीवरती हे करायचं आहे त्या इमारतीचं स्ट्रक्चरल स्ट्रेंथ किंवा लोड बेरिंग जे असतं त्याचं किती त्याची ताकद आहे हे बघून स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे करून मग त्याच्यावरती निर्णय घेता येतो. बिल्डिंग नवीन असेल तर बिल्डर स्वतःही हल्ली हे करायला लागलेले आहेत. तुमच्या बिल्डिंगसाठी पण हे करता येऊ शकतं. गव्हर्नमेंटकडनं एक GR आपल्याकडे अवेलेबल आहे. जर का तुम्हाला सोसायटीमध्ये एखादी गोष्ट किंवा सोलार करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी अजून वेगळ्या परमिशनची फारशी गरज लागत नाही. पण परत परत मी हे सांगतोय सेफ्टी एवढ्यासाठी कारण सेफ्टी ही खूप फॉरमोस्ट गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. बरोबर. कारण हे विजेला डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे आणि अवजड गोष्टी म्हणजे पॅनल साईज म्हणा किंवा बॅटरी आहे केबलिंग आहे या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेता आपल्याला सेफ्टी नक्की लक्षात घ्यायला लागते. बर पण त्यासाठी काही सबसिडी किंवा लोन वगैरे सबसिडी गव्हर्नमेंट म्हणजे MNRE जे आहे त्याच्याकडनं आपल्याला साधारणपणे 25% ते 30% सबसिडी मिळू शकते. त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायला लागतं म्हणजे जो इम्प्लिमेंट करतो तोही करू शकतो किंवा तुम्ही डायरेक्टही करू शकता. दुसरा तुमचा एक प्रश्न होता की याला लोन फॅसिलिटी आहे का. लोन फॅसिलिटी ही अवेलेबल असते. इरेडा म्हणून एक संस्था आहे म्हणजे IREDA आणि दुसरी आपल्याकडे जशा बँका असतात तशा नाबार्ड वगैरे सारख्या बँका आहेत त्यांच्याकडनं तुम्ही लोन घेऊ शकता. साधारणपणे त्या लोनचं इंटरेस्ट रेटही कमी असतो कारण गव्हर्नमेंट खूप चांगल्या पद्धतीने हे प्रमोट करायचा प्रयत्न करते. अंदाजे खर्च काय त्याचा मगाशी जसं म्हटलं की पूर्ण सायझिंग करावं लागतं की तुमच्याकडे किती लाईट्स आहेत पंप किती आहेत बाकीच्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही वापरणार आहात हे जेव्हा सगळं आपल्याला लक्षात येतं त्याचा एक आराखडा काढायला लागतो. त्याच्या बेसिसवरती मगाशी म्हटल्याप्रमाणे एनर्जी एफिशियंट होणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे जी नॉर्मल ट्यूबलाईट असते जी आपण ज्याला 36 वॉट ट्यूबलाईट म्हणतो त्याचं कन्झम्पशन चोक आणि स्टार्टर अशा सगळ्या गोष्टी धरून साधारणपणे 45 ते 50च्या आसपास जातं. आपल्याला वाटतं 36च आपण कन्झ्युम करतोय पण ते ऍक्च्युली जास्त कन्झ्युम करतो आपण. तर अशा गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर का आपण स्वतः एनर्जी एफिशियंट झालो म्हणजे फॉर एक्झाम्पल LED लाईट्स वापरले आपण त्याचं वॉटेज कमी आहे किंवा कन्झम्पशन कमी आहे किंवा काही प्रकारे एनर्जी एफिशियंट सिलिंग फॅन्स पण आलेले आहेत तर त्या गोष्टी जर का वापरल्या किंवा जसं मगाशी म्हटलं की काही VFD ड्राईव्ह्स मिळतात किंवा DC पंप्स आपण वापरायला लागलो
त्याच्या एअर कंडिशनिंगसाठी आपण काही पॉवर सेवर्स वापरायला लागलो तर त्या गोष्टींचं समजा आत्ता तुमचं 100 कन्झम्पशन असेल ते तुम्ही 50-60 वरती आणलं आणि जर त्याच्यावर सोलर केलं तर ते खूप जास्त सोयीस्कर होतं आणि खर्चही खूप वाचतो. वा. लोन घ्यायला लागतं तर साधारणतः म्हणजे किती खर्च होतो म्हणजे अंदाजे? लोन घ्यायला ओके मी एक उदाहरण म्हणून सांगतो जे आत्ता आम्ही केलंय काही आणि सोसायटीसाठीच केलंय. त्या सोसायटीचे साधारणपणे 120 ते 150 लाईट सोलरवरती चालतात म्हणजे कॉमन एरियामधल्या सगळ्या गोष्टी पॅसेज, लॉबी, पार्किंग, पेरिमीटर आणि टेरेस एवढे सगळे लाईट त्याच्यावर चालतात. साधारण 12 तासांचं त्यांचं दिवसाचा रन असतो, 12 तास कंटिन्युअस आणि त्याला 3 दिवसांची ऑटोनॉमी आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का आपण विचारात घेतल्या तर साधारण खर्च 9 लाखाच्या आसपास झालेला आहे. त्याच्यामध्ये केबलिंग, सकट आणि मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी आम्हीच करतो. म्हणजे काय फार महाग नाहीये असं लक्षात सगळ्यांनी आलं. कॉन्ट्रीब्युशन केलं तर चांगली गोष्ट आहे ना. आणि म्हणजे त्या सोसायटीत 90 फ्लॅट्स आहेत. जर का 9 लाखाचा हिशोब केला तर पर हेड तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एवढाच खर्च आणि वन टाइम खर्च आहे हा. कौस्तुभजी, अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. आमच्या सोसायटीलाच नाही तर आमचा हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक सोसायटीला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो आणि त्यांनी फायदा करून घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. बरं का, आजच्या या गप्पांच्या कार्यक्रमांची सांगता आपण एका छानशा गाण्याने करणार आहोत. इर्शाद. हुए 60 साल जल रहे दिए ऐसे तैसे के बिजली आ नहीं पाई गांव में उसे लाऊं कैसे कैसे. पानी के बिजली पर इतराने वाले कल पछताएगा. पानी के बिजली पर इतराने वाले कल पछताएगा. पानी के बिजली पर इतराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज एक दिन प्यारे तेरे काम आएगा. चढ़ता सूरज एक दिन प्यारे तेरे काम आएगा. चढ़ता सूरज एक दिन प्यारे तेरे काम आएगा. सूरज एक दिन प्यारे तेरे काम आएगा. ओ काम आएगा, काम आएगा, काम आएगा, काम आएगा. पानी आनी जानी है, आज है तो कल नहीं है. आज डैम भर गया तो कल को होना खाली है. कल को होना खाली है. कल को होना खाली है. इस हालत में प्यारे तुझे कौन फिर बचाएगा. सर के ऊपर है जो तेरे वो ही जान बचाएगा. वही जान बचाएगा. वही जान बचाएगा. तो इस हालत में प्यारे तुझे फिर कौन बचाएगा. इस हालत में प्यारे तुझे कौन फिर बचाएगा. सर के ऊपर है जो तेरे वो ही जान बचाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे तेरे काम आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे तेरे काम आएगा. काम आएगा, काम आएगा, काम आएगा, काम आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे चढ़ता सूरज एक दिन प्यारे तेरे काम आएगा. चढ़ता सूरज एक दिन प्यारे तर आता आपली भेट होणार आहे पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा.